आजची रेसिपी स्पेशल आहे कारण ही नवऱ्याची फेवरेट डिश आहे आणि खूप सोप्या पद्धतीने दाखवले आहे आणि याची चव आहे ना भन्नाट होते कारण यामध्ये एक आपण स्पेशल मॅजिकल इन्ग्रेडियंट पण घातलेलं आहे. तुम्ही बघू शकाल हे शेवग्याच्या शेंगांची आमटी काय भन्नाट दिसते. पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुराच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आजचा दिवस खूप मस्त आहे कारण मी आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे जे की माझ्या नवऱ्याचा फेवरेट आहे, ते म्हणजे शेवग्याच्या शेंगांची आमटी. आणि रोजच्या डब्यासाठी हे रोज बनव ही नवऱ्याची फरमाईश असते आणि हे दिलं ना की नवऱ्याचा डबा चाटून पुसून रिकामा होऊन घरी येतो आणि हे बघून मला खूप आनंद होतो. सो नवऱ्यासाठी ना रोजच्या जेवणामध्ये असे चमचमीत पदार्थ बनवून खाऊ घालायला मला आवडतं कारण हे नवऱ्याच्या प्रती असलेलं प्रेम आणि काळजीचं एक प्रतीक आहे. आणि मला माहीत आहे 30 डाळ खाऊन ना बोर होतं, पण काळजी करायची गरज नाही. आपण ही शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवणार आहोत मॅगी मसाला मॅजिक वापरून. त्यामुळे साधी आमटी होईल कमाल आमटी आणि याची चव इतकी कमाल होईल की डबा रिकामा चाटून पुसूनच घरी येईल. चला आता ही आमटी बनवण्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं, अर्धा कप तूर डाळ घ्यायची आणि नेहमी आपण डाळी किंवा कडधान्य स्वच्छ धुवून घेतो त्याच प्रकारे ही स्वच्छ धुवून घेऊया 3 ते 4 वेळा, ज्यामुळे त्यात काही माती असेल, कचरा असेल, धूळ बसली असेल डाळीवर तर ती निघून जाते. आता ही डाळ स्वच्छ धुवून झाली की यात पाणी घालायचं आणि एक 15 ते 20 मिनिटं ही डाळ भिजण्यासाठी ठेवूयात. सो काय होतं ना, तुरडाळीने बऱ्याच जणांची तक्रार असते की ती पचायला जड जाते किंवा पित्त होतं. या प्रोसेसने म्हणजे डाळ जर भिजत घातली तर एकतर ती पटकन शिजते आणि त्यावरचं भिजलेल्या डाळीवरचं पाणी काढलं तर पित्ताचा त्रासही कमी होतो. आता अर्धा कप डाळ आहे तर 1.25 कप पाण्याचा इथे वापर करते. यामध्ये घालूयात हळद आणि हिंग, मिक्स करायचं आणि हे जरा बाजूला ठेवूयात. चला तर मग आता ही शेवग्याच्या शेंगांची आमटी आहे तर शेवग्याची शेंग हवीच. शेंग इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही कशी कट करायची, हलकीशी कट करायची, थ्रूआउट नाही करायची आणि जितकं शक्य असेल ना तितकं ह्याचा शिरा किंवा साल काढून घ्यायचं. म्हणजे काय होतं ना, या शेंगा पटकन शिजतात. सालीचा कडवटपणा आहे तो यामध्ये उतरत नाही. आता आणखी एक कुकरचा डबा किंवा पातेलं किंवा कुंडा घ्यायचा. त्यामध्ये या कट केलेल्या आणि सोललेल्या शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या. त्यावर थोडंसं मीठ पण घालूयात म्हणजे चव खूप छान लागते शेंगांना. मिठात शिजवलेल्या शेंगांना पुरेसं पाणी घालूयात. आता कुकर घ्यायचा, त्याच्या बेसला जी कुकरची जाळी येते ती ठेवायची. पाणी टाकायचं, साधारण 1 ते 1.5 इंच पाणी. आता यावर सगळ्यात आधी हा डाळीचा डबा ठेवायचा म्हणजे डाळ पटकन शिजली जाते आणि मग यावर शेवग्याच्या शेंगाचा डबा ठेवायचा. आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्यांमध्ये डाळ शिजते. शिट्टी काढून जर डाळ शिजवायची नसेल तर अगदी लो हीटवर म्हणजे कुकर गरम झाला, शिट्टी यायची सुरुवात झाली की लो टू मिडियम हीटवर ठेवून किंवा मंद आचेवर ठेवून एक 10 ते 15 मिनिटात डाळ छान शिजते. चला तर मग इथे ना मस्तपैकी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी. वा, शेवग्याची शेंग परफेक्टली शिजलेली आहे. वा, आणि डाळही बघा छान अशी मऊसूत शिजलेली आहे. परफेक्ट, म्हणजे जशी शेंगांच्या आमटीला डाळ शिजली पाहिजे तशी अचूकच शिजलेली. चला ही डाळही काढून घेऊयात आणि ही छानपैकी घोटून घ्यायची किंवा हाटून घ्यायची. रवी असेल रवी वापरा. इथे माझ्याकडे व्हिस्क आहे, व्हिस्कने एक संध करायची. चला, शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवण्यासाठी ही डाळ छानपैकी मी घोटून घेतली आहे, एकजीव झाली. आता फोडणी घालूयात. तेल गरम झालेलं आहे, फोडणी घालूयात. सगळ्यात आधी मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि 3 ते 4 मिनिट टोमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. टोमॅटो छानपैकी परतून झालं की यामध्ये लसूण पेस्ट घालायची 1 चमचाभर. याने ना
आमटी खूप छान लागते, खमंग होते. त्यामुळे शक्यतो लसूण पेस्ट घाला. पेस्ट नाही केलेली मी इथे, 7-8 लसूण पाकळ्या फक्त किसून घेतलेल्या आहेत. आता हेही मिनिटभर परतून घेऊया. आहा, लसूण मस्त परतून झालेला आहे. आता यामध्ये घालते ओल्या नारळाचा चव 1 मोठा चमचा. हे घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, किंवा सुकं किसलेलं खोबरं जरी वापरलं तरी हरकत नाही. यामध्ये आपले मसाले घालूयात. गोडा मसाला, धनेपूड, लाल तिखट, चवीपुरतं मीठ. मिनिटभर परतून वा, खमंग असा मसाला परतून झालेला आहे. आता यामध्ये घालूयात आपण ही शिजवलेली डाळ किंवा वरण. मिसळून घ्यायचं. आता हे ना डब्यासाठी द्यायचं, त्यामुळे मी खूप अशी सैल नाही करत. ही आमटी हलकीशी घट्टसरच ठेवते. मग काय करते, पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा ज्या पाण्यामध्ये शिजवल्या ना, त्या पाण्यात त्याचं न्यूट्रिशन पण उतरलेलं असतं. त्यामुळे ते पाणी टाकून न देता त्या पाण्यासकट या शेवग्याच्या शेंगा यामध्ये घालते. हे बघा, कन्सिस्टन्सी देखील ॲडजस्ट झाली आणि वर्ण बाकी एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज पण नाही पडली. आता चिंच गुळाचा कोळ 1 चमचाभर आणि 1 उकळी आणूयात. आहा, इथे तुम्ही बघू शकाल आपली आमटी ऑलमोस्ट बनवून तयार झालेली आहे. आता यामध्ये घालूयात आपलं स्पेशल इन्ग्रेडियंट, ते म्हणजे मॅगी मसाला आहे मॅजिक, ज्यामुळे जेवणामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी चव ॲड होईल. आता हे बनवलेलं आहे 10 भाजलेल्या मसाल्यांपासून आणि जे परफेक्टली ब्लेंड केलेलं आहे. आता कुठलीही डिश तयार होण्यापूर्वी 2 ते 3 मिनिटं आधी हे मॅगी मसाला मॅजिकचं पूर्ण सॅशेट यामध्ये ॲड करायचं आणि तुम्ही बघाल त्या डिशमध्ये कमाल स्वाद येईल. वाव. आणि हे पॅकेट उघडलं इतका कमाल याचा सुवास तरवळतो ना हे ॲड केलं की वा. सो इथे मी पूर्ण सॅशेट ॲड केलेलं आहे. आता हे मिक्स करूयात आणि यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊयात. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आ हा हा हा, काय मस्त सुवास दरवळतोय, कमाल. टेस्ट करून बघते. कमाल कमाल स्वाद आलेला आहे. चला आता हे नवऱ्याच्या डब्यामध्ये लगोलग सर्व करून घेते. जसं की तुम्ही इथे बघू शकाल, ही डिश एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालेली आहे मॅगी मसाला मॅजिकमुळे आणि यामध्ये मस्त सुवास आणि चव देखील ॲड झाली आहे. तुम्ही तुमच्या रोजच्या डिशेस जसं की डाळ आहे, करी म्हणजे रश्श्याच्या भाज्या, फळभाज्या, सुक्या भाज्या, उसळी यांमध्ये देखील हा मसाला वापरू शकता, ज्यामुळे प्रत्येक डिश अधिक चवदार बनेल. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.